अमोल गवळी यांच्या नेतृत्वात बेशरमची झाडे लावून पाण्याच्या गड्ड्यात ठिय्या आंदोलन। सिंधी रेल्वे मागील 5 वर्षांपासून बनत असलेला सेलडोह सिंधी हमदापूर सेवाग्राम पवनार हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353I अद्यापही पूर्णत्वास गेला नाही। या महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असे म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे। या राष्ट्रीय महामार्गावरून सेलडोह ते सिंधी ते कांढाई दरम्यान रस्त्याच्या मधात काही ठिकाणी पॅच ठेवले आहे। त्या पॅचमधील भागात पाणी साचून राहते, त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनधारकांना अंदाज येत नाही। त्यामुळे या रस्त्यावर दुचाकी किंवा इतर वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत ठरते। मठण मार्केटपासून दिग्रस फाट्यापर्यंत रस्त्याला अनेक गड्डे असून त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून येथे दुचाकी तर सोडाच इतर वाहनसुद्धा स्लिप होत आहे। यापूर्वी बांधकाम विभागाचे मंत्री खासदार आमदार यांनी कार्यकारी अभियंत्यांना अनेकदा फोनद्वारे रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्याचा अधिकाऱ्यांवर काहीही फरक पडला नाही। परिणामी या रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्यांना मागील 5 वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्रस्त शर्वाज यांनी हा अडचणीचा मुद्दा उचलून अमोल गवळी यांच्या नेतृत्वात आज 11 वाजता दिग्रस फाट्यावर पाणी साचलेल्या मोठ्या गड्ड्यात बेशरमची झाडे लावून पाण्यातच अमोल गवळी व रवी वाघमारे यांनी ठिय्या आंदोलन केले। बीजेपीची सत्ता, राज्यात बीजेपीची सत्ता, तुम्ही बीजेपीचे पदाधिकारी, तुम्हाला आंदोलन करायची वेळ का पडली? सर्वात आधी या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे की मी सिंधी शहराचा नागरिक आहे आणि त्यानंतर मी कोणत्यातरी पार्टीचं काम करतो आणि या ठिकाणी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही सूचना केल्या। ह्या पॅचेस 400-500 मीटरचा आहे, तो तात्पुरता सुरळीत करून द्यावा अशी आमची मागणी आहे। येत्या 4 दिवसामध्ये या ठिकाणी ऐतिहासिक पोळ्याचं आयोजन असते, हे पूर्ण विदर्भाला माहिती आहे आणि या ठिकाणी 2 दिवस पाणी न आल्यामुळे सुद्धा एवढं पाणी या ठिकाणी जमा आहे। जर सायंकाळला पाणी जर इथे पाऊस आला असता तर इथे 1 फूट ते 1.5 फुटापर्यंत पाणी जमा राहिलं असतं आणि या ठिकाणून इथून 400 ते 500 मीटर अंतरावर शाळा आणि कॉलेज आहे, त्या विद्यार्थ्यांना जायला सुद्धा इथे त्रास होतो आणि हा जर रस्ता दुरुस्त नाही झाला तर या आंदोलनापेक्षा उग्र आंदोलन आम्ही येत्या 2 दिवसात करू। सन्माननीय ठाणेदार साहेब यांनी आता नॅशनल हायवेच्या अधिकारी जगताप साहेब यांच्यासोबत फोनवरून कॉन्टॅक्ट केला। त्यांचं म्हणणं पडलं की उद्याला आम्ही हा रस्ता, हे खड्डे, हा रस्ता सुरळीत करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं। उद्याला जर काम चालू झालं नाही तर परवाला आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन करू आणि त्याची साक्षीदार परमिट राहील। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।